हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आत आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 16 जानेवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे. रात्री 10 वाजून 22 मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे, जे अहोरात्र असणार आहे. योग मित्रांनो ध्रुव योग आहे. रात्री 9 वाजून 6 मिनिटानंतर व्याघात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. सकाळी 9 वाजून 22 मिनिटानंतर वनिजकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजून 22 मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना जर साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडली सह जवळच्या ज्योतिषाकडे धाव घ्यावी आणि आपल्या जन्मकुंडलीतील शनी देवतेची पोझिशन तपासून पाहावी. जर शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही. अशुभ असेल तर मग मात्र आपल्याला शनिदेवतेची धार्मिक उपासना करावी लागणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 21 मिनिटांनी असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून आणि बुध ग्रह 3 जानेवारी पासून अस्तंगत झालेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे. हे चारही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरो शिव शिव शंभो राधे, प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे, श्वेतवराह कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पादे, जम्बूद्वीपे, भरतवर्षे, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चांद्रमाने, शालिवान शके 1947, प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये, विश्वावसु नाम संवत्सरे, उत्तरायणे, शिशिर ऋतू, पौष मासे, कृष्ण पक्षे, शुक्रवार वासरे अर्थात भृगु वासरे, मूळ नक्षत्रे, ध्रुव योगे, गरज करणे, त्रयोदशी शुभतिथो, वीर गोत्रात उत्पन्न मी कडापा, मौ पात्र दुर्दक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताली संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 22 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता आदर्श अमावस्या जवळ येत असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही. अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका, कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत. परदेशात जाणारे व परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत. मित्रांनो,
मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्ध मित्रांनो नाही. दिनविशेषमध्ये त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर जर आपल्याला सोडून आपले कोणी नात्यामध्ये परलोकात गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा. पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, प्रदोष आणि शिवरात्री हे दोन्ही व्रतांचा योग आजच्या दिवशी आलेला आहे. जे भक्तगण, शिवभक्तगण यापैकी एक वा दोहोंचेही उपासना करत असतील तर त्यांनी कृपया सायंकाळी शुचिर्भूत होऊन शिवमंदिरात जायचं आहे आणि रुद्राभिषेक शिवलिंगावर घ्यायचा आहे आणि पंचोपचार पूजा केली तरी चालेल मित्रांनो, पण अभिषेक महत्वाचा आहे. आणि काही दानधर्मही तेथे आपण करू शकता मित्रांनो. ब्राह्मण देवतेला विधिवत दान करू शकता आणि दिवसभर आणि आपल्याला मंत्र जप करायचा आहे शिवमंत्राचा. कोणताही मंत्र घ्या. शिवरात्री मित्रांनो त्या म्हणजे आजच्याच दिवशी आहे, कारण मध्यरात्रीचा काळ हा शिवरात्रीला आज मिळत आहे मित्रांनो. शिवरात्री रात्रीच्याच वेळेला आपल्याला मध्यरात्रीच्या वेळेला शिवलिंगाची पूजा करायची आहे. हे आपल्याला मंदिरामध्ये शक्य होणार नाही मित्रांनो. झाले तर उत्तम आहे, अन्यथा आपण केवळ मंत्र जप शिवस्तुती करू शकता, स्तोत्र पठण करू शकता मित्रांनो पूर्ण रात्रभर. आणि लिंगायत समाजाचे जे शिवभक्तगण आहेत त्यांना मात्र हे शक्य आहे, कारण त्यांच्या इष्टलिंगावर ते रुद्राभिषेक घेऊन पंचोपचार पूजा करतील किंवा षोडोपचार पूजा करतील मित्रांनो. पण त्यांनाही तसे हे व्रत करण्याची गरज राहणार नाही, कारण दिवसातून 3 वेळा, 2 वेळा किंवा एक वेळा तरी त्यांची पूजा शिवलिंगाची असते. इतर कोणत्याही देवी देवतांच्या पूजेची पूजा करत नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, भद्रा योग आहे रात्री 10:22 हा राहूच्या अंडर येणारा योग असल्यामुळे अशुभ योग आहे. यामध्ये आपण रेग्युलर कामे करावी, विशेष किंवा महत्वाची कामे करू नये मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. राहू काळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे या 1.5 तासात तरी आपण विशेष किंवा महत्वाची कामे करू नका, अन्यथा अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.